बीड आणि परभणीच्या या दोन्ही प्रकरणांवरून आरोप प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे चर्चा सुरू झाली आहे ती भुजबळांच्या नाराजीची। मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज भुजबळांनी आता थेट मुख्यमंत्री फडणवीसांचीच भेट घेतली आहे आणि 8 ते 10 दिवसांचा फडणवीसांनी वेळ मागितल्याचं सुद्धा यावेळी भुजबळ म्हणाले। पाहूया। अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। मंत्रिमंडळात अजित पवारांनी स्थान न दिल्यानं नाराज असलेले छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। फडणवीसांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं असून 8 ते 10 दिवसात चांगला मार्ग काढू असं फडणवीसांनी सांगितल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। अर्धा दिवस मला तुम्ही द्या, अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे। भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत। महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता। त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे, आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे। भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे, पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू। म्हणजेच 8 ते 10 दिवसात भुजबळांचा निर्णय होईल। मात्र बैठकीतले चर्चेचे अधिक पत्ते काही भुजबळांनी उघडलेच नाहीत। पण या भेटीवरून काही प्रश्न मात्र नक्कीच निर्माण झालेत। 8 ते 10 दिवसात मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान दिलं जाईल की नवा मार्ग शोधतील? अजित पवारांना न भेटता फडणवीसांना भेटून भुजबळांना नेमकं काय सांगायचंय? फडणवीस मध्यस्थी करत आहेत की भुजबळांना दादांची राष्ट्रवादी सोडायची आहे? ओबीसींचा डीएनए अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये जात भुजबळांना नवी इनिंग सुरू करायची आहे का? सुवर्ण मध्य काढण्याची एक क्षमता त्यांच्यामध्ये आहे, एक कसब त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून या संदर्भात भुजबळ साहेब त्यांच्याकडे गेलेले असू शकतात आणि निश्चितच महाराष्ट्रातल्या जनतेने एक मोठं मॅन्डेट महायुतीला दिलंय, देवेंद्रजींना दिलंय आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांचा नेतासुद्धा त्या ठिकाणी नाराज असणं हे त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही आणि जर त्यासाठीच भेट असेल तर निश्चितच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यातून मार्ग काढतील। पत्रकारांनीही भुजबळांना आपण भाजपमध्ये जाणार का असा थेट सवाल केला। त्यावर सध्याच काही सांगू शकत नाही असं उत्तर भुजबळांनी दिलंय। राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का? एक स्पष्ट प्रश्न। हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही। मला जे काही बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्यावर। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 10 दिवसानंतर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे। हा पार्टी अंतर्गत प्रश्न असून तो सोडू असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय। आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू। आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू। सध्याच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर एक मंत्रिपद अद्यापही रिकामा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे एकूण 20 मंत्री आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 12 मंत्री आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे एकूण 10 मंत्री आहेत। राज्याच्या मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री असू शकतात, मात्र सध्या मंत्री आहेत 42, म्हणजेच एक मंत्रिपद अजूनही रिकाम आहे। त्यामुळे ते मंत्रिपद भुजबळांनाच मिळणार का आणि ते कुणाच्या कोट्यातून, हा देखील एक सवाल आहे।
शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेबांविरुद्ध बोलले, मग आधीचा पक्ष सोडला तेव्हा अजित पवारांविरुद्ध बोलले, आता ते फडणवीसांना भेटायला गेलेत. तर असो, त्यांनी फडणवीसांनी देखील त्यांना खुशाल घ्यावं, कारण आता त्यांना सगळेच चालतात. त्यांना भ्रष्टाचारी चालतात, त्यांना गुन्हेगार चालतात, त्यांना सगळे क्रिमिनल्स चालतात. धनंजय मुंडे जे असे वाल्मिक कराडसारखे लोक पाळून आहेत ते लोकसुद्धा चालतात. तर मला असं वाटतं आता फडणवीसांना कोणीही चालेल, त्यांनी थेट भाजपत जावं, त्यांची मर्जी. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांनी आता ओबीसी चळवळीसाठी भूमिका घ्यावी असं म्हटलंय. नाही, आता ते कुठे जातील, पण मला असं वाटतं की ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे. कारण त्यांची मतं भरपूर घेतली, महायुतीने घेतली, केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही. तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं हे दिसते. त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी. त्यांच्यासोबत आम्ही राहू. छगन भुजबळ यांच्या शब्दावर विश्वास ठेवणारा बराच मोठा ओबीसी समाज आहे. त्याच्यामुळं या ओबीसी समाजाकडे नाकारून ना भारतीय जनता पक्षाला चालेल ना राष्ट्रवादीला ते पचेल. त्यामुळे येत्या 15 दिवसामध्ये काहीतरी त्याच्यावर तोडगा निघेल आणि मोठ्या हुशारीने फडणवीस त्याच्यावर काहीतरी मार्ग काढतील असं दिसतंय. एक आहे, जहां नहीं चाहना वहां नहीं रहना. जहां नाही चैना वहां नाही रहना असं म्हणत भुजबळांनी आपले इरादे आधीच स्पष्ट केले आहेत. आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचबरोबर समता परिषदेचा मेळावा घेत भुजबळ फडणवीसांना भेटले. फडणवीसांनी भुजबळांकडे 8 ते 10 दिवसांचा वेळ मागितलाय. त्यामुळे येत्या 10 दिवसात भुजबळांची पुढची भूमिका स्पष्ट होईल. कृष्णा सोनारवाडकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.